तर ठाण्यामध्ये आनंद आश्रमच्या समोर हा अभूतपूर्व गोंधळ आपल्याला दिसून आला। ठाकरेंची सेना आणि शिंदेंची सेना एकमेकांच्या समोर आले। आज एक पदाधिकाऱ्यांची बैठक ठाकरे सेनेच्या वतीने पार पडणार आहे। काय तुम्ही आजच्या या दौऱ्या संदर्भात विरोध केला? कोणी विरोध केला? महिलांना पुढे करत होते। सगळे शिवसेनेचे नेते इकडे उपस्थित आहेत, माझ्यासह आहेत ना। माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अभिवादन केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी आम्ही इथे आलेलो आहोत। ठाण्यामध्ये घोषणा झालेल्या आहेत, होऊ दे ना घोषणा। जे तुमचं स्वागत झालंय शिवसेना युबीटीच्या नेत्यांचं, गद्दारांनी आमचं असंच स्वागत केलं पाहिजे। आजचा अनुभव अपेक्षित होता तुम्हाला? नक्कीच। पण त्या तयारीशी आलेल्या शिवसेना काही तयारी करायची गरज नाही। शिवसैनिक खंबीरपणे उभा आहे। आता हळूहळू तुम्हाला ठाण्यातलं चित्र दिसेल काय आहे ते। काल तिच्या आईला दिलं ना एवढं मस्तपैकी तुला। चला तयारी होती का? अरे तयारी अरे आम्ही शिवसैनिक आहोत। चला चला यापूर्वी देखील अशा प्रकारे आमने सामने चलताय नवीन काय नाही। हे बूट कुठे आहेत? तर आपण बघताय हे सर्व ठाकरे गटाचे नेते या ठिकाणी आहे, शिवसेनेचे नेते या ठिकाणी आहेत आणि सर्वांनी इथे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे। आधी आनंद दिघे यांचं अभिवादन केलं होतं। बघा, कसलंही आव्हान वगैरे नाही। ठाण्यावरती कोणी गद्दारांनी सातबारा लिहिलेला नाही त्यांचा। ठाणे हे निष्ठावंतांचं आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पहिलं प्रेम ठाणे आहे। जे आता तो बघा, जाता आलं नाही। आनंद आश्रमात जाण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही। पण आनंद आश्रम हा कोणीतरी खाजगी व्यक्तीने आपल्या नावावर करून घेतलाय। तो आता दिघे साहेबांचा आनंद आश्रम नाही राहिला अशी माझी माहिती आहे। हो, म्हणून फक्त पुतळ्याच्या अभिवादनापर्यंत तो म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की आपल्या नावावरती प्रॉपर्टी म्हणून करून घेतलंय काही लोकांनी। तर हे सर्व नेते आपण बघताय हे आता पुढे निघालेले आहेत। NKT कॉलेज ज्या ठिकाणी विचारमंथन होणार आहे त्या विचारमंथनाच्या दिशेने सर्व नेते निघालेले आहेत आणि आपण बघताय इथे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।